नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मित्रांनो, आता ऑफिसमधनं मी आता घरी जातो आहे. घरी जाता जाता आत्ताच फोन आला काय त्याचा की येताना काहीतरी सफरचंद वगैरे घेऊन या. म्हटलं ठीक आहे, म्हटलं चला तर ते सफरचंद वगैरे घेतो. आता आता हे सफरचंद बघितलेत मी डायरेक्ट 300 रुपये किलो आहेत मित्रांनो. त्यासाठी माझी घेण्याची इच्छाच नाही राहिली. ते आपले द्राक्ष घेतो. चला तर जाऊया आता घरी. चला आपण. चला मित्रांनो, आत्ताच आलो घरी. ते बघा, जसं आलो तशी तिने ती पिशवी घेऊन घेतली. ते द्राक्ष तुम्ही बघितले, ते द्राक्ष वगैरे घेतलेत. ते बघ त्रिशू, पाण्याने धुवून खा ना. पाणीच नाही का बरं? आज पाणी नाही आलं हा? अरे यार, मग आता काय करायचं? पाणी नाही तर आता जेवण नाही करायचं? आता करायचं जेवण. अच्छा त्रिशू, तुझा तो टेंट हाऊस ना ऑनलाईन मागवला आहे? हा, उद्या येऊन जाईल. हा, अच्छा उद्या सकाळी 10-11 वाजेपर्यंत येऊन जाईल. हा हा, उद्या बड्डे तुझा? नाही ना, उद्या नाही ना. 5 एप्रिलला तुझा बड्डे. आत्ताच आहे? नाही ना, पुढच्या महिन्यामध्ये 5 तारखेला तुझा बड्डे. बाबा येणार आहेत? हा, मग तुझ्या बड्डेला बाबा येणार आहेत ना? हा, मग पुढच्या महिन्यात येणार आहेत. कोण येणार आहे? कुठले बाबा? छोटू बाबा येणार आहेत. आणि आई पण येणार आहे ना? त्रिशू थांब, ते धुवून झाल्यावर खा. पाण्याने धुवायला लागतील ते. तसे नको राहू. सांगतं मम्मीला, सांगतं जा, मम्मी पाण्याने धुवून दे जा. ती बघा एकच घेऊन गेली. पूर्ण पिशवी घेऊन जा ना. नाही तो बाई एकच धुवून घेत. एकच धुवून खाशील? मग आज दिवसा रडले नाही ना त्रिशू तू? नाही ना? मम्मी जास्त मोबाईल नाही बघत होती ना? काय त्रिशू? माती? हा हा, मम्मी खोटं सांगते. हा, माती नाही खात तू? त्रिशू, माती नाही खायची ना, गंदी बाज असते ना. थोडीशी खाल्ली होती. हा, तसे नाही खायचे. हा, गंदी बात असते ना. चला गायत्री, काय करते गायत्री? जेवण बनवते. काय बनवते जेवणाला? डाळ भात. आणि आता काय करणार? गरमी गरमी. अरे मग तिथं काय, ऑफिसमध्ये नुसते दिवसभर AC चालते. इथं आता चालत पण येतो एवढं 1-2 किलोमीटर, तर गरमी होणारच आहे ना. ते आता कूलर नाही लावलं होता का तू? जगा मित्रांनो, एक कूलर घेतलं होतं. म्हणजे आता 1 वर्ष झाला ना काहीतरी कूलर घेऊन. हा, 8,000चं कूलर घेतलं होतं ते. आणि हवा पण चांगली येत नाही. मग आधी तिक काही नाही बनायला नाही का? नाही, मग तरी आपली घोगरी बिगरी बनायली येते ना सकाळले. माझे घर आते बिजी दे, मग मी सकाळी मला डबा लई जासू. हा, मटकी घेऊन जाणार ना. भिजून ते मस्त मटकी बटाटे बनवून दे टिफिनला. चालेल ना. आणि काय उद्या काय बोललीस तू? पाणी नाही येणार आहे म्हणे? मग येणार आहे? अच्छा. हे गायत्री, ते सफरचंद बघितले 300 रुपये किलो. ते बोलते ते इराण युक्रेनचं युद्ध चालू आहे ना, इंडियामध्ये सफरचंद नाही भेटत म्हणे, तिकडनं आम्ही मागवतो. पुरे लाल भडक होते ते, वेगळेच होते. म्हणजे बाहेरच्या देशाचे ॲपल होते ते. त्याला म्हटलं राहू दे, एवढा 300 रुपये किलो. तेवढ्या पैशामध्ये जाऊन मी गावी जाऊन घेऊन येईल. 100 रुपयाचं इकडचं तिकीट, 100चं तिकडचं तिकीट, 100 रुपयाचे 1 किलो सफरचंद. तिकडे पण नाही भेटणार ना. गावाकडे पण. मित्रांनो, जरा कमेंट्स करून सांगा, सफरचंद काय किलो आहे तिथं? 300 रुपये किलो सफरचंद देत. हां, त्याच्यासाठी म्हटलं जाऊ दे. आपले ते काय 200 रुपये किलो द्राक्ष होते, तर ते त्याच्यातले मी पाव किलो घेऊन आलो मग द्राक्षे. हा, जाऊ दे, शुक्रवारी शनिवारी जाईल ना, तेव्हा लागला सफरचंद पण घेऊन येईल. नाही, तिच्यासाठी अर्धा किलो, पण आता घेऊन आलो असतो. म्हटलं जाऊ दे, द्राक्षे बरेच दिवस झालेत खाल्ले नाहीत त्रिशूने पण, तर द्राक्ष घेऊन जाऊया म्हटलं. त्यासाठी द्राक्ष घेऊन आलो. राहू दे, उद्या परवा लागल्या सफरचंद पण घेऊन येईल ना. मग चालेल मित्रांनो, चला बाय बाय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय कर गायत्री. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला
सबस्क्राईब करा. चालेल मित्रांनो, चला बाय बाय. बाय बाय कर ऋषू. बाय बाय कर. बाय बाय.